कानपूर नावाच्या गावात भगत आणि पार्वती नावाचे नवरा बायको राहायचे. त्यांचा एकुलता एक मुलगा होता सुरी. त्याचं नुकतंच एका चांगल्या मुलीशी लग्न लावून देता. नव्या सुनेला तिच्या सासरी सोडून तिकडे घरी जावयाचा हात पकडून एकदम दुखी होऊन नीलूचे वडील असं बोलता. जावई बापू, माझ्या मुलीला लहानपणापासूनच खूप लाडाकोडात वाढवलंय. तिच्याकडून घरातले काम नाही होत. हळूहळू शिकून घेईल, म्हणून तिच्याकडून काही चूक झाली तर तिला माफ करा. असं दुखी होऊन बोलता. त्यावर सासूबाई असं बोलते. काय बोलत आहात? आतापासून निलिमा आमच्या घरातली मुलगी आहे. जेवण वगैरे बनवायला मी शिकवून देईन. आता तुम्ही मुलीबद्दल जास्त विचार नका करू. असं पार्वती विश्वास देते. त्या गोष्टीवर सुरी हो बोलून असं बोलतो. हो सासरे बुवा, आम्ही सुनेला कामवाली बनवण्यासाठी नाही आणलं घरी. आपलं बनवायला नीलूला आम्ही डोक्यावर बसून ठेवू. तुम्ही काळजी करू नका. असं सुरी पण बोलतो. त्यावर मुलीचा बाप डोळे पुसून आनंदाच्या आवाजात असं बोलतो. इतकी गोष्ट खूप आहे माझ्यासाठी. इतके दिवस ती थोडं लहान मुलासारखं वागते, ही गोष्ट विचार करून घाबरायचो. पण आता तुमचं बोलणं ऐकून कोणतीच भीती नाही मला. असं बोलून चालले जातात. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर नवीन सून कॉफीचा कप घेऊन सासूजवळ जाते. तेव्हा सासूबाई असं बोलते. हे बघ बेटा नीलू, तू सून आहे म्हणून तुझ्या आवडीनिवडी, तुझ्या सवयींमध्ये काही बदलायची गरज नाही. तुझ्या घरी जशी राहत होती तशीच राहा. असं बोलते. ते ऐकून नीलू असं बोलते. हो सासूबाई, जसं तुम्ही म्हणाल. आणि काही वेळानंतर आंघोळ करून आणि पूजा केल्यानंतर सुरी आईजवळ येऊन असं बोलतो. आई, नीलूला कुठे पाठवलंय का? हॉलमध्ये नाही, स्वयंपाकघरात पण नाही. असं विचारतो. तेव्हा पार्वती असं बोलते. नाही बेटा, काही वेळापूर्वी मला कॉफी आणून दिली. असं नवीन सून कुठे चालली गेली हे शोधायला जाता. आई आणि मुलाला नीलू कॉटवर घोरताना झोपलेली दिसते. तर इकडे झोपली आहे. नवीन जागा आहे ना, रात्री नीट झोप लागली नसेल म्हणून झोपली असेल. नाही बेटा, सकाळी सकाळी उठून सगळं काम केलं तिने. वाटतं तब्येत खराब असेल, तिला दवाखान्यात घेऊन जाऊ. बोलतात सुरी बायकोचं कपाळ बघतो. गरम नव्हतं. त्यावर त्याच्या बायकोला उठवतो सुरी. नीलू, नीलू, आता का झोपली आहे? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? चल डॉक्टरकडे जाऊन येऊ. आणि तेव्हा नीलू झोपेतच असं बोलते. आहो, मला काहीच नाही झालं. मी एकदम ठीक आहे. चल डॉक्टरकडे जाऊन येऊ. ते सासूबाई बोलल्या, तुला ज्या गोष्टींची सवय आहे तेच कर बेटा. जबरदस्ती आमच्यासाठी बदलू नको असं बोलल्या, म्हणून झोपली आहे. माझ्या घरी मी दुपारी 12 नंतरच उठायची. असं नीलू बोलताच पार्वती आश्चर्यचकित होते. असं नीलू खूपच कमी वेळात झटक्यावर झटके द्यायला सुरुवात करते. काही दिवसांनंतर एक दिवस सकाळी सूर्य ऑफिसला जातानाच्या वेळी निलिमा येऊन सासूबाईंशी असं बोलते. सासूबाई, सासूबाई, मी त्यांच्यासाठी नाश्त्याला उपमा बनवलेला. तुम्हाला दिसतच नाहीये. बनवलेलं अन्न कुठे जाईल आणि वरतून उपमा? तिकडेच कुठेतरी असेल, नीट बघ बेटा. असं सासूबाई बोलल्यावर तेव्हा लाडात उदासून नीलू असं बोलते. नाही सासूबाई, मी शोधलं. त्यांच्यासाठी पहिल्यांदा इतक्या प्रेमाने जास्त काजू टाकून उपमा बनवलेला. तो दिसतच नाहीये. तेवढ्यात सुरी तिकडे येतो. काय झालं? सकाळी सकाळी स्पा? गप्पा नाही. तुमच्यासाठी प्रेमाने पहिल्यांदा मी उपमा बनवला, तर तो सापडतच नाहीये. ते ऐकून सुरी प्रश्नात पडतो. कोणतं? ते गोल भांड? तेच ना, ते गॅसवर होतं, तेच ते. ती गोष्ट ऐकून नीलू एकदम असं बोलते. हो हो, तोच. तुम्ही बघितलं का? बघायचं काय ते? मी बाजूवाल्यांना दिलं. आपल्या घरी मैदा उकळतो आहे असं मला वाटलं. त्यांना ते कदाचित गम म्हणून पाहिजे होतं. मला काही समजलंच नाही. मी देऊन टाकलं. बिचाऱ्याने न समजताच आपल्या बायकोने बनवलेल्या अन्नाला गम समजून बाजूकडच्यांना दिल्यामुळे नीलू उदास होते. असे एकदम शांत राहणारं पार्वतीचं घर सून आल्यानंतर एकदम गोंधळ होतो. काही दिवसांनंतर एक दिवस नीलू सासूबाईंशी असं बोलते. सासूबाई, उन्हाळा येतो आहे ना, आपण कुठेतरी सुट्ट्यांचं जाऊ ना.
इकडेच राहून राहून बोर होत आहे. माझ्या घरी पण तर मी उन्हाळ्यात बाहेर जायची. तुझ्या वडिलांनी तुला जेव्हा इकडे सोडलं, माझी मुलगी छोटी मुलगी आहे असं बोलले, तर गोंधळ करेल असा विचार केलेला. असं लहान मुलासारखं हट्ट करेल हे नव्हता विचार केला. असं सासू बोलताच सून नाराज होऊन बसून घेते. त्यावर सुनेला मनवायला असं बोलते, अगं सुनबाई, तुझ्या नाराजीला तर प्रत्येक गोष्टीत लहान मुलासारखं नाराज होते. ठीक आहे, चल आरामात समुद्रकिनारी जाऊन येऊ. असं बोलताच उठून उभी राहते निलिमा. अरे वा, समुद्रकिनारी, खूप मजा येते तिकडे. असं सासू सुना दोघी समुद्रकिनारी जातात. तिकडे नीलूला बोट राईड करायचं मन होतं. सासूबाई, आपण समुद्रात बोटीने जाऊ ना, चला ना. बाप रे, समुद्रामध्ये मला भीती वाटते. मला स्विमिंग पण येत नाही. का हो? तर मग काही नाही, मला येते ना. असं पण बोटीतून जायला स्विमिंग येण्याची गरज नाही ना. चला ना, जाऊ ना. असं निलिमाने हट्ट केल्यावर सासूबाई मनात असा विचार करते, जर नकार दिला तर आता ही परत नाराज होईल. कशी वागते ही. असं सासूबाई विचार करून तिकडे बाजूच्या बोट चालवणाऱ्याशी असं बोलते, अहो भाऊ, आम्हाला जरा ते तुम्ही बोट राईडवर घेऊन जाल का? का नाही येणार, एक माणसाचे 100 रुपये. असं बोलताच देव बोलून दोघी बोटवर चढतात. तो बोट चालवणारा बोट चालवताना कोणाला न कळता मध्ये मध्ये दारूची बाटली घेऊन दारू प्यायचा. असं समुद्राच्या मध्ये घेऊन चालला जातो. तिकडे एक मोठी लाट आल्यामुळे बोटचा बॅलन्स जाऊन बोट पलटी होते. सगळे लोक त्याच्यातून पडून जातात. सासूबाई घाबरून जाते. अरे बिंडोक दारुड्या, पिऊन गाडी चालवता. आता बघ, इकडे मला स्विमिंग येत नाही, माझा तर देह जाईल. असं सासूबाई घाबरून जाते. तेव्हा सासूबाईंना पकडून स्विमिंग करत एका किनाऱ्यावर पोहोचते. बघितल्यावर ते खूप सुंदर आयलँड असतं. ते बघून निलिमा असं बोलते, सासूबाई, सासूबाई, आपण एका आयलँडवर आलो आहोत. सासूबाई, खूप धन्यवाद. सासूबाई, तुमच्यामुळे एक दिवस का होईना मी माझ्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आयलँडवर आली. माझ्यामुळे नाही, या गाढवामुळे. काय रे, कुठे आणून फेकलं आम्हाला? असं बोलत असते. बोटवाला असं बोलतो, काय माहित, सगळं आठवण करून माझी नशाच उतरली. जोपर्यंत दारू मिळत नाही तोपर्यंत माझं डोकं काम करत नाही. माहिती नाही इकडे दारू कुठे मिळेल. असं बोलतात सासूला राग येऊन तिकडचीच एक काठी घेऊन त्याला मारत असं बोलते, गाढवा, कोण दारू पिऊन बोट चालवतं रे? बस झालं, नाही माहित नसलेल्या ठिकाणी येऊन फेकून दिलं. दारू पाहिजे तुला, दारू? असं त्याला मारते. पण निलिमा एकदम लहान मुलासारखं आयलँडवर रेतीत पळत त्या हवेला तिकडे एकदम शांत वातावरणातला फील करत खूप खुश होत असते. असं निलिमाच्या इच्छेनुसार उन्हाळ्याच्या सुट्टीत तिची सासू नकळत तिला त्या आयलँडवर घेऊन जाते. शेवटी त्या आयलँडवरून निलिमा आणि तिची सासू त्या आयलँडवरून त्या घरी परत येतात. तुम्हाला ही गोष्ट आवडली तर आमच्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि सोबतच आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर शेअर पण करा. आणि सबस्क्राईब केलेल्या लोकांनी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.